नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाळू माफियांचं खूप मोठं रॅकेट चालू आहे. आज या वाळू माफियांच्या आधारे आपण पाहू शकता की काही काही ठिकाणी अधिकाऱ्यांवर हल्ले झालेत. तरी देखील शासन या लोकांना तरी आश्रय देते, असा कुठेतरी आपल्याला एक प्रकारचा या ठिकाणी आज प्रकरण आलेलं आहे. आज आपल्या या ठिकाणी जे शिंदखेडा तालुक्यातील वरपाडा या गावातील काही नागरिक आपल्या समोर उपस्थित आहे. या नागरिकांना स्थानिक जे त्या ठिकाणी तापी जी काठ आहे, या तापी काठचे हे लोक आहेत आणि त्या ठिकाणी ज्या प्रकारे वाळू उपसा हा मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे पाण्याची पातळी खालवर जाणार असल्याने या गावाला खूप मोठी पाणी समस्येला सामोरं जावं लागणार. त्या संदर्भात स्थानिक लोकांना आपण प्रश्न विचारू, नेमकं यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊया. दादा, काय सांगणार या प्रकरणाविषयी? शासनाने या चालू वर्षी आमच्या वरपाडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे तापी नदी पात्रात जो काही वाळू ठेका मंजूर केलेला आहे तो वाळू ठेका मंजूर करू नये अशी आमची गावकऱ्यांची मागणी आहे आणि या कृतीला आमचा सक्त विरोध आहे. या विरोधाला कारणं अशी आहेत की वरपाड्या गावाच्या परिघात म्हणजे 5 किलोमीटरच्या आत तापी नदी पात्रात यापूर्वी साधारण 16 वेळेस शासनामार्फत वाळू ठेका देण्यात आलेला आहे आणि त्या ठेक्यांमुळे वारेबाप असं वाळूचं उत्खनन यापूर्वी झालेलं आहे. आणि जर का पुन्हा यावर्षी वरपाड्याला जर का वाळू ठेका देण्यात आला तर आमची जी पाईपलाईन आहे गावाची पाणी पुरवठा योजना ती उघडी पडेल आणि आमच्या गावाला भीषण गॅस स्टोवची लागण झाली होती आणि साधारण 30 लोक मृत्युमुखी पडले होते. त्याला कारण दूषित पाणी आणि त्या रुग्णांना आम्ही वेळेवर शिंदखेडा येथे उपचारासाठी नेऊ शकलो नाहीत, कारण की आमच्या गावाचा रस्ता इतका खराब होता सत्रापूर्वी की साधारण गाडी बैलने सुद्धा जाणं शक्य नव्हतं. आणि आज कुठंतरी शासनामार्फत रस्ता तयार झालेला आहे आणि आम्ही आज कुठं भारतीय नागरिक म्हणून माणसात आलेलो आहोत. असं असताना पुन्हा प्रशासन वाळू ठेका देऊन तो रस्ता खराब करण्याचा घाट घालतंय, हे चुकीचं होणार आहे. आणि या वाळू ठेक्यामुळे पर्यावरणाचे काही तरतुदी आहेत आणि इतर ज्या बाबी आहेत त्यांचं व्हायोलेशन होतंय आणि ते होऊ नये म्हणून आमचा हा विरोध आहे. आणि आमचं पूर्ण गाव तापी नदीमध्ये कुणी वाळू ठेका घेऊ नये या विचाराने सर्व आम्ही एक आहोत आणि आम्ही तापीला आई मानतो आणि आमच्या मातेच्या रक्षणासाठी आमचं पूर्ण गाव आणि आमचा पूर्ण परिसर हा एक दिलाने एकजुटीने काम करेल. जर प्रशासनाने आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदनं दिली आहेत, हरकती घेतलेल्या आहेत आणि त्यांनी जर आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही तर आम्हाला सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करणं भाग होईल. मी आपणास या माध्यमातून सांगू इच्छितो. सरपंच असतील, ज्या ठिकाणी ग्रामपंचायत असेल, तर ग्रामपंचायतमध्ये एखादी वेळेस आपण या संदर्भातला काही ठराव पास केला आहे का? नाही. ग्रामपंचायतीचा ठराव अजून पास आम्ही ठेका देण्यासंदर्भात नाही, आम्ही ठेका कॅन्सल करण्यासंदर्भात ठराव दिलेला आहे आणि शासनाच्या दरबारात आम्ही वेळोवेळी त्याची दखल घेतलेली आहे, परंतु शासनाने ती दखल न घेता आमचा ठेका परस्पर काढून दिलेला आहे. नियमानुसार आमचा ठेका देता येत नाही, कारण आमच्या आजूबाजूला 16 वेळेस वाळूचे ठेके या 5 किलोमीटरच्या परिघामध्ये देण्यात आलेले आहेत आणि आता परत हा ठेका जर दिला तर पहिले म्हणजे आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. आम्हाला प्यायला पाणी भेटणार नाही, कारण आमची जी जॅकवेल आहे ती 10-15 फुटावर तिचे पाईप आहेत. जर वाळू उत्खनन झालं तर ते खाली जाईल, पाण्याची पातळी खाली उतरली म्हणजे आमच्या विहिरीला पाणी येतं कुठं. या संदर्भात आपण अधिकाऱ्यांशी भेट घेतली, अधिकाऱ्यांनी आपल्या या संदर्भात आपल्याला काय काय सांगितलं? अधिकाऱ्यांनी आम्हाला फक्त आश्वासन दिलेली आहे आणि हा ठेका मंजूर करून दिला. आपण पाहू शकता की एकीकडे ग्रामसभेमध्ये या विरोधात ठराव पास करत असताना देखील या ठिकाणी शासनाने त्या एका विशिष्ट GRच्या आधारे या लोकांना या ठिकाणी त्या मूळ मुद्द्यापासून वेगळे केलेले आहे आणि तो ठराव जो फेल केला गेला तो पारित करून परत तो ठेका देण्यात आला. मुळात मुद्दा हा आहे की अगर सर्वसामान्य नागरिक ग्रामसभेमध्ये एका ठराव जो पारित केला जातो बहुमताने तर तो बंधनकारक असतो याच्यावर. मात्र हा देखील या ठिकाणी कुठे ना कुठे कायद्याची पायमल्ली केली जाते आणि या संदर्भात आपण आता यापुढे अगर शासनाने आपली नाहीच मागणी मान्य केली तर आपण या पुढे काय कारवाई करणार? मी प्रथम एक सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाचं वाळू रेती निर्गती धोरण 2025 त्या अनुषंगाने दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी शासन निर्णय क्रमांक गौण खनिज 10/0125 प्रक 05 ख 1 हा जो काही शासन निर्णय पारित केलेला आहे त्याच्यात ज्या काही अटी आणि शर्ती आणि जी काही नियमावली शासकीय ठेका देताना अनुसरायची आहे ती कोणत्याही प्रकारची प्रक्रिया किंवा ती नियमावली प्रशासनामार्फत राबवली गेलेली नाही. जर कुणाची काही हरकत असेल व आक्षेप असतील
तर त्या आक्षेपांची हरकतींची सुनावणी महाशय जिल्हाधिकारी साहेब यांनी घेतली पाहिजे, परंतु त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सुनावणीला बोलवलं नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जी काही जनसुनावणी झाली त्या जनसुनावणीमध्ये आम्ही आमची हरकत नोंदवली, परंतु त्यांनी फक्त आम्हाला होबाजी करून आम्ही रिपोर्ट पाठवतो हे करतो सांगून, तरी आज हा जो काही ठेका घेतलेला आहे हा बेकायदेशीर आहे आणि याच्यात जे काही पर्यावरणाचे काही अटी आणि शर्ती आहेत त्यांचा भंग होतोय. लोकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागू शकतं. म्हणून हा जो ठेका आहे हा जर गेला तर आमची 5 गावं यामुळे बाधित होणारी आहेत आणि या बाबीची दखल प्रशासनाने घेऊन हा जो दिलेला ठेका आहे हा त्वरित बंद करावा. अन्यथा वरपाडे आणि पंचकोशीतील जी काही गावं आहेत आम्हा गावकऱ्यांना तीव्र आंदोलन करणं भाग होईल. याची सर्वांनी दखल घ्यायची आहे असं मी या माध्यमातून प्रशासनाला आणि शासनाला सांगू इच्छितो. आज ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की ठेका हा बेकायदेशीररित्या घेण्यात आलाय, मात्र ठेका हा कोणाला दिला गेला त्याचं त्या व्यक्तीचं नाव? ठेका सारंग भावसार म्हणून आहेत. अच्छा, त्यांना देण्यात आलाय. हो. तर आपण पाहू शकता की धुळ्यातील कोणी सारंग भावसार आहेत त्यांना हा ठेका देण्यात आलेला आहे. मुळात मुद्दा हा उपस्थित होतो की आपण एकीकडे ज्या प्रकारे आपण शासनाच्या काही मागील काही घटना घडल्या, नाशिकमध्ये काही घटना घडल्या असेल की आज की महसूल कर्मचाऱ्यांना अक्षरशः जाळण्यात आलं, त्यांच्या मागे ट्रॅक्टर टाकण्यात आलं. खूप साऱ्या अशा चुकीच्या घटना की अधिकाऱ्यांना देखील या वाळू माफ्यांचं एवढं हे मोठ्या प्रकारे प्रचंड हे वजन असताना एकीकडे म्हणजे शासनच त्यांना सपोर्ट करताना नागरिकांना या प्रकारे अवहेलना करायची ही जी तरतूद आता नवीन सुरू झालेली आहे, हे खरंच शोकांतिकेची बाब आहे. या संदर्भात आपण काय सांगणार? तुमच्या माध्यमातून सांगण्याचा अर्थ असा, जो ग्रामपंचायतीचा ठराव, जो ग्रामसभेचा ठराव, तो ग्रामपंचायतीचा आत्मा असतो. शासन त्यांना पहिल्याने अधिकार देतो की तुम्ही ग्रामसभेचा ठराव घ्या. आमचा ग्रामसभेचा ठराव दिल्यानंतर तरी त्यांनी आमच्याशी असा निलाव वगैरे दिला, हे चुकीचं काम केलंय त्यांनी आणि आमचा जो ठराव होता तो केराच्या टोपलीत टाकून दिला त्यांनी आणि हा आमच्यावर अन्याय करतायत. साधारण तुम्ही किती म्हणजे हे सगळे पाचही गावचे लोक आलेत का? नाही, आम्ही फक्त वरपड्याचे सर्व गावाचेच लोक आहेत. 5 गावाचे लोक नंतर रस्त्यावर उतरणारच आहेत, पण त्यापर्यंत शासनाने आमचा विचार करावा. नक्कीच शासनाने आमचा विचार करावा असं या स्थानिक नागरिकांची मागणी आहे आणि आगामी काळात आपल्याला आता हे पाहणं महत्त्वाचं ठरलं की याविषयी शासन काय भूमिका घेईल. मी जितेंद्र घाणेकर, सामान्याचा आवाज. जय भीम.